काँग्रेसचं फ्युचर हे जर आपल्याला मजबूत करायचं असेल तर इथं समविचारी पक्षांची गर्दी होता कामा नये. समविचारी पक्ष कमी झाले पाहिजेत. या देशामध्ये जसं डेमोक्रेट आणि रिपब्लिकन, लेबर आणि कॉन्झर्वेटिव्ह असं जे तिथं अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये आहे तसं इथं सेक्युलर, नॉन सेक्युलर किंवा BJP आणि काँग्रेस हे चित्र राहिलं पाहिजे. आणि हा जो घटक आहे काँग्रेसमधला यंगर लिडरशिपचा, त्यांचं प्रामाणिक मत असं आहे की राज्यातले अन्य सेक्युलर अँटी BJP पार्टीज जोपर्यंत राज्यात आहेत त्या नेस्तनाबूत झाल्याशिवाय हा जो क्लास आहे अँटी BJP किंवा अँटी कम्युनल, तो फोर्सेस काँग्रेसच्या वरती राहणार नाही. श्रीमती गांधी ज्यावेळेला देशाचं नेतृत्व करत होत्या, इंदिरा गांधी, त्यावेळेला क्लिअर कट काँग्रेसचं नेतृत्व उत्तर प्रदेशमध्ये किंवा हिंदी भाषिकामध्ये दलित, मुस्लिम, OBC, ब्राह्मण असं 4 वर्ग काँग्रेसचं नेतृत्व करायचं. आता त्यातले दलित मायावती बरोबर गेले, ब्राह्मण BJPच्या बरोबर गेले, OBC मुलायम सिंग बरोबर गेले. ही जी आणि त्याच्यामुळं काँग्रेसची अवस्था हिंदी बेल्टमध्ये अतिशय चमत्कारिक झालेली चित्र दिसते. हा जो तरुण नेतृत्वाचा वर्ग आहे त्यांना असं वाटतं की हा वर्ग जर जोडायचा असेल तर हा वर्ग ज्यांच्याकडे गेला ते पक्ष हळूहळू संपले पाहिजेत. ते संपतील त्यावेळेला हा सगळा वर्ग काँग्रेसच्या भोवती येईल. आणि त्यामुळं त्यांचा अप्रोच थोडासा की या सगळ्यांच्याबद्दलचा वेगळा असावा असं आम्हाला जाणवतं. आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. आम्ही UPA ज्यावेळेला केलं, UPA 2च्या कालखंडामध्ये UPAमध्ये आमच्यामध्ये असलेले अनेक लोक आम्हाला सोडून गेले. म्हणजे लालू प्रसाद यादव होते, ते गेले. ममता होत्या, त्या गेल्या. रामविलास हे आमच्यामध्ये होते, ते गेले. आणि यातले काही लोक काँग्रेस संस्कृतीतले होते. ममता किंवा हे सगळं काँग्रेस संस्कृतीचे लोक. त्यातलं NCP एक जर सोडला तर बाकी सगळे गेले या सगळ्या कालखंडामध्ये. आणि त्याचं मुख्य कारण त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेसची भूमिका स्वतःचा पक्ष वाढवायला ठीक आहे, पण या मित्रांच्याबद्दल त्यांची भूमिका ही समंजसपणाची नाही. ममताला वाटलं, ममताने काँग्रेस सोडली. त्यांच्या राज्यामध्ये एवढं कम्युनिस्टाचा त्यांचा संघर्ष होता, पण तिने काँग्रेस सोडली. आणि शेवटी काँग्रेसच्या विचाराची माणसं कन्सॉलिडेट त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये करून तिने राज्य आणलं. मुलायम सिंगांनी हे बाकी सगळे सेक्युलर फोर्सेस एकत्र आणून UPमध्ये राज्य आणलं. आणि हे जसं यश मिळालं तसं आणखीन काँग्रेसमध्ये एक फिलिंग झालं की आपला खरा प्रश्न जो आपल्या पुढचा आहे तो BJP असेल, पण हे आपल्याला जास्त घातक आहेत. आणि त्यामुळं एक वेगळा दृष्टिकोन मित्र पक्षांच्याबद्दल घेण्याची कदाचित पद्धत सुरू झाली असावी असं माझा समज.